श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 7वा सर्ग वाचूया. हिरण्यकशिपू तसेच अन्य देवद्रोही दैत्यांचा मृत्यू याच विष्णूंच्या हातून झाला आहे. नमुची कालनेमी वीर शिरोमणी संव्राद, नाना प्रकारच्या माया जाणणारा राधेय, धर्मनिष्ठ लोकपाल, यमल अर्जुन, हार्दिक्य, शुंभ आणि निशुंभ इत्यादी महाबली शक्तिशाली समस्त असुर आणि दानव समरभूमीत भगवान विष्णूंशी सामना करून पराभूत झाले नाहीत असं ऐकू आलेलं नाही. त्या साऱ्या असुरांनी शेकडो यज्ञ केलेले होते. ते सारेच्या सारे माया जाणणारे होते. ते सारे संपूर्ण अस्त्रात कुशल तसेच शत्रूंसाठी भयंकर होते. अशा शेकडो आणि हजारो असुरांना नारायण देवांनी मृत्युमुखी लोटले आहे. हे जाणून घेऊन आपलं उचित कर्तव्य काय तेच आपण केलं पाहिजे. जे नारायण देव आपला वध करू इच्छितात त्यांना जिंकणं अत्यंत दुष्कर काम आहे. माल्यवानाचं हे म्हणणं ऐकून सुमाली आणि माली आपल्या मोठ्या भावाशी ज्याप्रमाणे 2 अश्विनी कुमारांनी देवराज इंद्राशी वार्तालाप करावा त्याप्रमाणे बोलू लागले. ते म्हणाले, राक्षसराज, आपण सर्वांनी स्वाध्याय, दान आणि यज्ञ केले आहे. ऐश्वर्याचं रक्षण करून त्याचा उपभोगही घेतला आहे. आपल्या रोगव्याधीरहित आयुष्याची प्राप्ती झाली आहे आणि आपण कर्तव्य मार्गावर उत्तम धर्माची स्थापना केली आहे. इतकेच नव्हे तर आपण आपल्या शस्त्रांच्या बळावर देवसेना रूपी अगाध समुद्रात प्रवेश करून अशा अनेक शत्रूंवर विजय मिळवला आहे की ज्यांना वीरमरणात कुणी तुल्यबळ नव्हता. म्हणून आपल्याला मृत्यूचं कुठलंही भय नाही. नारायण, रुद्र, इंद्र तसंच यमराज यांच्यापैकी कुणीही आपलं आलं तरी सदैव आमच्या समोर उभे ठाकण्यास घाबरतीलच. राक्षसेश्वरा, विष्णूंच्या मनात आमच्याविषयी द्वेष असण्याचं काहीच कारण दिसत नाही. केवळ देवांनी कलुषित केल्यामुळं त्यांचं मन आमच्याविषयी दूषित झालं आहे. म्हणून आपण सर्वजण एकत्र होऊया, एकमेकांचं रक्षण करीत बरोबरीनं वाटचाल करूया आणि ज्या देवामुळं हा उपद्रव निर्माण झाला आहे त्यांचा आजच वध करून टाकण्याचा प्रयत्न करूया. असा निश्चय करून त्या सर्व महाबली राक्षसपतींनी युद्धासाठी आपल्या उद्योगांची घोषणा केली आणि सर्व सेना समवेत घेऊन जंभ तसेच वृत्त आदीप्रमाणे क्रुद्ध होऊन ते युद्धासाठी निघाले. श्रीरामा पूर्वोक्त विचार विनिमय करून त्या सर्व महाबली विशालकाय राक्षसांनी पूर्ण तयारी केली आणि युद्धासाठी कूच केली. आपल्या बळाची घमेंड बाळगणारे ते समस्त देवद्रोही राक्षस रथ, हत्तींसारखे घोडे, गाढवे, बैल, उंट, शिशुमार, मगर, साप, कासव, मासे, गरुडतुल्य पक्षी, सिंह, वाघ, डुकर, हरण आणि नीलगाई इत्यादी वाहनांच्या वर स्वार होऊन लंका सोडून युद्धासाठी देवलोकाकडे निघाले. लंकेत राहणारे जे प्राणी किंवा ग्रामदेवही होते ते सारे अपशकुन इत्यादींद्वारे लंकेचा भावी विध्वंस पाहून भयाचा अनुभव येऊन मनातल्या मनात खिन्न झाले. इकडं
उत्तम रथावर बसलेले शेकडो आणि हजारो राक्षस त्वरेनं प्रयत्नपूर्वक देवलोकाकडे वाटचाल करू लागले. त्या नगरातले देव राक्षसांच्या मार्गातूनच पुरी सोडून निघून गेले. त्यावेळी काळाच्या प्रेरणेनं पृथ्वीवर आणि आकाशात अनेक भयंकर उत्पात प्रकट होऊ लागले. त्या राक्षसांचा ते विनाशच सुचवित होते. ढग गरम गरम रक्त आणि हाडांचा पाऊस पाडू लागले. समुद्र आपल्या सीमेचं उल्लंघन करून पुढं सरकला आणि पर्वत हलू लागले. मेघांप्रमाणे गंभीर ध्वनी करणारे प्राणी विकट हास्य करू लागले आणि भयंकर दिसणाऱ्या कोल्ह्या कठोर आवाजात चित्कार करू लागल्या. पृथ्वी आदी भूत क्रमशः विलीन होत आहेत असा दृष्टीभास होऊ लागला. गिधाडांचा विशाल समूह मुखातून आगीच्या ज्वालाओकीत राक्षसांवर काळाप्रमाणे घिरट्या घालू लागला. कबूतर आणि पोपट मैना लंका सोडून पळून गेले. कावळे तिथंच कावकाव करू लागले. मांजरीही तिथंच गुरगुरू लागल्या. तसंच हत्ती आदी पशु आर्तनाद करू लागले. राक्षस बळाच्या दर्पामुळे मत्त झाले होते. ते काळाच्या पाशात बांधले गेले होते. म्हणून त्या उत्पातांची अवहेलना करून परत मागे न फिरता युद्धासाठी जातच राहिले. माल्यवान सुमाली आणि महाबली माली या तिन्ही प्रज्वलित अग्नीसारखे तेजस्वी शरीरानं सर्व राक्षसांच्या अग्रभागी चालत होते. ज्याप्रमाणे देव ब्रह्मदेवांचा आश्रय घेतात त्याप्रमाणे त्या सर्व निशाचरांनी माल्यवान पर्वतासारख्या अविचल माल्यवानाचाच आश्रय घेतला होता. राक्षसांची ती सेना महान मेघांच्या गर्जनेप्रमाणे कोलाहल करीत विजय मिळवण्याच्या इच्छेनं देवलोकाकडे प्रवास करीत होती. त्यावेळी ती सेनापती मालीच्या नियंत्रणाखाली होती. देवांच्या दूतांकडून राक्षसांच्या त्या युद्धविषयक हालचालींची बातमी ऐकून भगवान नारायणांनीही युद्धाची तयारी चालविली. ते सहस्र सूर्याप्रमाणे दीप्तिमान दिव्य कवच धारण करून बाणांनी भरलेला भाता घेऊन गरुडावर स्वार झाले. याशिवाय देखील त्यांनी सहायकांनी भरलेले 2 चमचमणारे भाते बांधले होते. त्या कमलनयन श्रीहरींनी आपल्या कमरेला पट्टा बांधून तिच्यात चमकणारी तलवारही अडकविलेली होती. अशा प्रकारे शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य आणि खड्ग इत्यादी उत्तम आयुध धारण करून सुंदर पंखांच्या पर्वताकार गरुडावर आरूढ होऊन ते प्रभू त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी त्वरेने निघाले. गरुडाच्या पाठीवर बसलेले ते पितांबरधारी श्यामसुंदर श्रीहरी सुवर्णमय मेरू पर्वताच्या शिखरावर स्थित झालेल्या विजेसहित मेघांप्रमाणे सुशोभित होते. त्यावेळी सिद्ध, देवर्षी, मोठमोठे नाग, गंधर्व आणि यक्ष यांचे गुण गात होते. असुरांच्या सेनेचे शत्रू ते श्रीहरी हातात खड्ग, चक्र, शंख आणि शारंग धनुष्य घेऊन एकाएकी तेथे येऊन पोहोचले. गरुडाच्या पंखांच्या तीव्र वाऱ्याचा तडाखा खाऊन ती सारी सेना क्षुब्ध झाली. सैनिकांच्या रथांच्या पताका मंडलाकार फिरू लागल्या आणि साऱ्यांच्या हातून शस्त्रास्त्र गळून पडली. अशा प्रकारे राक्षसराज माल्यवानाची सारी सेना थरथर कापू लागली. तिकडं पाहून असं वाटत होतं की जणू पर्वताचे नील शिखर आपल्या शिळा विखरून टाकीत हलते आहे. राक्षसांची उत्तम शस्त्रास्त्र, तीक्ष्ण रक्त आणि मांसाची पुट चढलेली तसंच
प्रलयकालीन अग्नीसारखी दीप्तिमान होती. त्यांच्याद्वारे ते हजारो निशाचर भगवान लक्ष्मीपतीला चहूबाजूंनी घेरून त्यांच्यावर आघात करू लागले. इथे 7वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 8वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.